संपूर्ण राज्यातील सामान्य जनता दुष्काळाने हुरपळत असताना IPLच्या सामन्यांसाठी रोज लाखो लिटर पाण्याचा अपव्यय केला जातो आणि हे कितपत योग्य आहे असा सवाल माजी महिला क्रिकेटपटू कमल सावंत यांनी उठवलाय। शिवाय खेळाडू हे संवेदनशील असतात आणि त्यांनी दुष्काळग्रस्तांचाही विचार करावा असे त्या म्हणाल्या। राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना काही जिल्ह्यांमध्ये पाण्यामुळे जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले असताना IPLचे सामने राज्यात खेळवणे कितपत योग्य आहे? हे सामने राज्याबाहेर का नेऊ नयेत? अशा पैशातून दुष्काळग्रस्तांना पाणी पुरवावे अशी मागणी याआधीही करण्यात आली होती। आम्ही IPL सामन्यांविरोधात नाही, परंतु पाणी लोकांसाठी महत्त्वाचे की सामान्यांसाठी हा प्रश्न उठवला होता। याच पार्श्वभूमीवर माजी क्रिकेटपटू कमल सावंत यांनीही आपली भावना बोलून दाखवली। यावेळी कमल सावंत म्हणाल्या, प्रत्येक खेळाडू हा संवेदनशील असतो, त्यामुळे महाशिवरात्रीला 4 वर्षांचा दुष्काळाचा विचार करता त्यांनी देखील IPLचा सामना महाराष्ट्राबाहेर खेळवावा आणि त्यातून मिळालेल्या पैशांनी दुष्काळग्रस्तांना मदत केली पाहिजे असे सांगितले। महाराष्ट्रामध्ये पडलेल्या शेतकऱ्यांच्या दुष्काळाच्या निमित्ताने मी IPL वाल्यांना एक आव्हान करू इच्छिते। आव्हान म्हणण्यापेक्षा एक विनंतीच मी करू इच्छिते की आज महाराष्ट्राची परिस्थिती इतकी दुष्काळाची गंभीर आहे की शेतकऱ्यांना प्यायला पाणी नाही। शेताचा तर विषय वेगळाच आहे, पण शेतकऱ्यांना प्यायला पाणी नाही आणि जनावरांना वाचवणं सुद्धा हा शेतकऱ्यांच्या समोर बसलेले आहे आणि दारात दावणीमध्ये असणारी जनावरं रस्त्यावर सोडून देणं सुद्धा शक्य नाही, कारण चारा नाही, पाणी नाही। आणि अशा वेळेला IPL सारख्या ठिकाणी आपण लाखो लिटरनी पाणी रोजचं वाया घालवणं किंवा त्या वापरणं हे किती संयुक्तित आहे। आज मुंबईच्या जवळ ठाणे जिल्हा आहे, ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा लोकांना प्यायला आज पाणी नाही। लोक 4-4, 10-10 किलोमीटरवरती वनवन जातात, तास-तास थांबतात, पाझर येतो, त्याच्यामध्ये लिटर 2 लिटर हंडाभर पाणी त्यांना मिळतं आणि अशी परिस्थिती महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेला माहिती आहे, महाराष्ट्र शासनाला माहीत आहे। असं असताना सुद्धा तुम्ही IPLला परमिशन देता, ही खरं माझ्या शेतकऱ्याच्या दृष्टीने आणि मी पण एक शेतकरी असल्यामुळे मला एक थोडीशी खेदजनक बाब वाटते।